आजची आपली स्वीट डिश आहे गाजराचा हलवा। हिवाळा स्पेशल गाजराचा हलवा बनवण्याकरिता आज आम्ही एक वेगळीच पद्धत वापरली आहे। एकदम सोप्या पद्धतीने आम्ही प्रेशर कुकरमध्ये हा गाजराचा हलवा बनवलेला आहे। आणि हा गाजराचा हलवा आम्ही कसा बनवला ही पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये आम्ही विस्तारित सांगितलेली आहे। जवळून पहा, खूपच सुंदर दिसत आहे ना हा गाजराचा हलवा। तर नक्की हा गाजराचा हलवा घरी बनवा आणि चवीने खा आणि आवडला ना तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग गाजराचा हलवा बनवूया। डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गाजराचा हलवा बनवूया। हे आम्ही स्वच्छ धुवून घेतलेले हे गाजर आहेत आणि चांगले असे कटिंग करून या कढईमध्ये जरा पाणी टाकलं आणि या पाण्यामध्ये हे भिजत ठेवले आहेत। आज आपण वेगळ्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवायचा आहे। दाखव जरा एखादा गाजर आम्ही कसे हे स्वच्छ केलेले आहेत, दाखव। हे बघा, या पद्धतीने आम्ही हे वरचे जे किसपट असतं ना ते जरा सुरीने वगैरे सोलून घ्यायचे आणि मग नंतर तुकडे करायचे, पाण्यात भिजत ठेवायचे, त्यामुळे हे काळे होणार नाहीत। आणि मग आपण ना हे शिजत ठेवायचे, कुकरमध्ये ठेवा किंवा कुकरच्या भांड्यात ठेवा। हे बघा, ह्या बाजूला आम्ही कुकर ठेवला आहे, या भांड्यामध्ये आम्ही गाजर टाकत आहोत। चला तर मग हे आम्ही जरा शिजवून घेतो। शिजवून झाल्यावर ह्याचा हलवा बनवूया। तर मित्रांनो, हे गाजर आम्ही कुकरमध्ये चांगले असे शिजवून घेतले। तर मी आपल्याला हे गाजर कसे शिजले आहेत ते मी आपल्याला दाखवतो। हा, हे बघा किती नरम झाले आहेत ना, हलव्यासारखे एकदम छान छान असे नरम झाले आहेत। तर हे एवढ्या छान पद्धतीने आपण शिजवून घेतल्यामुळे खूपच नरम झाले आहेत। गाजराचा हलवा कसा बनवायचा ते मी आपल्याला दाखवतो। तर गॅसवरती आम्ही छोटा कुकर आहे ना तो या ठिकाणी ठेवलेला आहे। सुरुवातीला आपण या कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकायचं, साजूक तूप टाकायचं। साजूक तूप टाकल्यानंतर ना हे तूप आहे ना कुकरमध्ये हे तूप आपण ना चांगलं असं पसरवून घ्यायचं आणि मग ते हे पहा, हे म्हणजे शिजवलेले गाजर यामध्ये ऍड करायचे, म्हणजे टाकायचे कुकरमध्ये आणि ढवळायचे आणि मॅश करायचे। बघा, या पद्धतीने मॅश करा। तर चांगल्या पद्धतीने शिजवलेत ना गाजर, म्हणून किसून घ्यायची काहीच गरज नाहीये। मॅशरनी हे जरा मॅश केले काय खूप सुंदर गाजरचा हलवा बनणार। पहिला हे मी मॅश करून घेतो कुकरमध्ये। आम्ही चांगल्या प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत। आपण ना यामध्ये साखर ऍड करूया। हे बघा, बऱ्यापैकी आम्ही मॅश करून घेतलेले आहे। 1/2 किलो गाजर होते, त्यामध्ये आपण ना ही 1 वाटी साखर आहे ना ऍड करूया। साखरेचं प्रमाण आपल्या चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त करा आणि आपण जरा ही ढवळून घेऊया। साखर टाकून जरा ढवळून घेऊया। थोडीशी साखर आहे ना आम्ही बाजूला ठेवलेली, ती सुद्धा ऍड केली। 1 वाटीच फक्त आम्ही साखर वापरली। साखर घातल्यानंतर हे आम्ही जरा ढवळून घेत आहोत आणि या ठिकाणी आम्ही दुधाचा वापर न करता हा गाजराचा हलवा बनवत आहोत। आणि हा बिन दुधाचा गाजराचा हलवा आहे। इथपर्यंत आवडला असेल तर एखादा लाईक करा, पण ज्यांना दूध आवडतं त्यांनी दूध ऍड केलं तरी चालेल। आणि हा बिन दुधाचा आम्ही का बनवतोय, कारण का मला जरा दुधाची ॲलर्जी आहे, तर म्हटलं बिन दुधाचा आपण गाजराचा हलवा बनवूया। बऱ्यापैकी चांगलं असं ढवळून घेतल्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रुट्सची पावडर टाकूया। साधारणतः एक चमचा वापरली तरी चालेल। ही बघा, ड्रायफ्रुट्सची पावडर आहे। आपण ही जरा ढवळून घेऊया आणि मग ह्याच्यातनं जरा असं चवीनुसार मीठ ऍड करा। चला, चवीनुसार मीठ, चिमूटभर पाणी सुकू दे जरासं। आणि हे पहा, हे सुद्धा ड्रायफ्रुट्सच आहेत, जरा कटिंग केलेले, हे सुद्धा वरून शिवरले आहेत। आता आपण यामध्ये वेलची पूड ऍड करूया। वेलची आणि साखर आम्ही मिक्सरला लावून घेतली होती, जेणेकरून ती चांगली अशी वाटली जाईल। आणि ही वेलची पूड आम्ही ऍड केली आहे। चला, ही वेलची पूड आपण चांगली अशी ढवळून घेऊया। वाव, सुगंध खूप दरवळायला लागला आहे। वेलची पूड जेव्हा आपण यामध्ये ऍड केल्यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स अजून ऍड केले। छान, बघा आम्ही तुम्हाला चमच्यातून पण दाखवतो, जरा चमच्याने दाखव। हे बघा किती सुंदर दिसत आहे ना, लाजवाब छान झालाय ना गाजरचा हलवा। हा आपण बनवलेला गाजराचा हलवा डिश मध्ये काढून घेऊया। वाव, बघा काय वाफ येते आहे, छान असा गाजरचा हलवा। या पद्धतीने आम्ही बनवला हा गाजरचा साधा सिंपल हलवा। वरून जरा आहे ना काजू बदामाची कातरण ऍड करायची। आपण सुद्धा असा विदाऊट मिल्क गाजरचा हलवा बनवला असेल ना तर आम्हाला कमेंट करून सांगा। इथपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक जरा करा, जेणेकरून मी अजून पुढच्या वेळेला याहीपेक्षा चांगला गाजरचा हलवा बनवून आपल्याला दाखवीन। हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा।